सद्गुरूंचे पुण्यस्मरण, सद्गुरु नाम संकीर्तन, सद्गुरु गुणानुवाद गान, श्रवण मनन सद्गुरूंचे, श्रवण मनन सद्गुरूंचे. आज ऐकूया स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी या ग्रंथातील प्रकरण 2, योगी ओळखावा योगेश्वरे, याचा भाग 1. माझं प्राथमिक शिक्षण आणि पूर्वीच्या इंग्रजी 5वी इयत्तेपर्यंतचं शिक्षण कुलाबा जिल्ह्यातच झालं. 1943 साली पुढील शिक्षणासाठी म्हणून मी पुण्यात आलो आणि 1946 साली मॅट्रिक परीक्षा पास झालो. सामान्यतः नित्योपासना हा प्रकार माहीत नसतो त्या वयात, म्हणजे वयाच्या 20व्या वर्षी 1946 साली का कुणास ठाऊक मला काही नित्योपासना करावी असं वाटू लागलं. माझी आई आणि आजी मोठ्या शिवभक्त होत्या. आई आणि आजीची अनेक प्रकारची ती शिवव्रतं लहानपणी मी अगदी जवळून पाहिली होती. त्यातूनच माझे वडीलसुद्धा शिवभक्तच होते आणि देवाची पूजा करताना ते क्वचित शिवकवचाची पोथी वाचत असत. श्री गणेशाय नमः. अस्य श्री शिवकवच स्तोत्रमन्त्रस्य ब्रह्मा ऋषिः अनुष्टुप् छन्दः. श्री सदाशिवरुद्रो देवता. ह्रीं शक्तिः वं कीलकं. श्रीं ह्रीं क्लीं इति बीजं. श्री सदाशिवप्रीत्यर्थे शिवकवचस्तोत्रजपे विनियोगः. असे माझ्या वडिलांच्या मुखातून बाहेर पडणारे शिवकवचाच्या पोथीतील वरील शब्द लहानपणी अनेक वेळा माझ्या कानावर पडले होते. सकल लोकैक वरप्रदाय, सकल लोकैक शंकराय, शशांक शेखराय, शाश्वत निजावासाय, निराभासाय, निरामयाय, निर्मलाय, निर्लोभाय, निश्चिंताय, निरहंकाराय, अशा तऱ्हेच्या त्याच पोथीत एकामागून एक येणाऱ्या नादबद्ध संस्कृत शब्दांनी माझ्या लहानपणीच माझ्यात शिवोपासनेचं प्रेम निर्माण केलं होतं. वरील कारणांनी म्हणा किंवा इतर काही संकेतांमुळं म्हणा, 1946 साली काही उपासना करावी असं जेव्हा मला वाटलं, त्यावेळी शिवोपासनाच करायची असं मी ठरवलं. शिवकवचाची पोथी पसंत केली. ओम नमः शिवाय हा षडाक्षरी मंत्र जपासाठी म्हणून निवडला. सायंकाळी स्नान करून शिवकवचाच्या पोथीचं वाचन आणि षडाक्षरी मंत्राचा जप अशी माझी नित्योपासना मी त्याच वर्षी सुरू केली. 1946 ते थेट 1962 स्वामी स्वरूपानंदांकडे जाईतोपर्यंत ही शिवोपासना मी करीत असे. 1952 ते 1959 या काळात फलज्योतिषशास्त्र आणि हस्तसामुद्रिकशास्त्र यांच्या अभ्यासाबरोबरच मंत्रतंत्रशास्त्रावरील काही ग्रंथ वाचण्याचा नाद मला लागला होता. ह्या ग्रंथातून शिवोपासनेला दिलेलं महत्त्व वाचून मला आनंद होई. योगशास्त्रात शिवोपासनेला महत्त्व आहे असं तंत्र ग्रंथ सांगतात. कुलार्णव तंत्र तर स्पष्टच सांगतं की शिवोपासना फलास येते तेव्हा सद्गुरू भेटतात. गुरु मुद्दाम करू नये, तो आपोआपच भेटतो असंही एक तंत्र सांगतं. एका तंत्रात तर स्पष्टच सांगितलंय की उपासनेची तीव्र इच्छा निर्माण झाली आणि गुरु मिळाला नाही तर एखाद्या शुभमुहूर्तावर शिवप्रतिमेची पूजा करावी आणि त्या शिवप्रतिमेला आपला
उजवा कान लावून आपल्याला आवडणारा कोणताही मंत्र तो परमशिवच आपल्याला देत आहे असा दिव्य भाव करून शिवाकडूनच मंत्र घ्यावा. तो मंत्र मनोभावे जपावा, सिद्ध होतो वगैरे. तंत्रशास्त्रातील शिवोपासनेची अशी ही महती वाचून त्यावेळी शिवकवच आणि षडाक्षरी मंत्र ह्या माझ्या उपासनेवरील माझी श्रद्धा वाढली होती. मी ती उपासना आणि जास्त जोराने सुरू केली होती. त्यातूनच 1959 साली माझी बदली पुण्याहून सांगलीला झाली. सांगलीच्या माझ्या वास्तव्यात फलज्योतिष, हस्तसामुद्रिक, मंत्र आणि तंत्र ह्या माझ्या आवडत्या छंदात आणखी एका छंदाची वाढ झाली, ती म्हणजे योगी पुरुषांची दर्शनं घेणं ह्या छंदाची. माझ्या या छंदात 1959 सांगलीला असताना उन्मनी अवस्थेतील अशा एका मुसलमान योग्याशी माझी पहिली भेट झाली. सांगलीला DSP ऑफिसमध्ये क्राईम ब्रँचमध्ये काम करीत होतो. LCIBमधील हेड कॉन्स्टेबल श्रीयुत लक्ष्मण अपराध यांच्याकडून मला ह्या गृहस्थाची माहिती कळली होती. त्यांचं नाव होतं अकबर बाबा. 1966 वयाच्या 100च्या आसपास ते पैगंबरवासी झाले. लक्ष्मण अपराध सांगली संस्थानातील जुना शिपाई. विलिनीकरणानंतर तो महाराष्ट्र पोलिसात आला. पूर्वी ह्या मुसलमान योग्याचा आणि त्याचा संबंध कसा आला हे त्यानं मला सांगितलं होतं. बाबा लहरी आहेत, पण त्यांच्याजवळ खूप सिद्धी आहेत असं तो मला सांगे. दुसऱ्याच्या पूर्वजन्माचं ज्ञान त्यांना होतं असंही तो सांगे. विशेष म्हणजे बाबांना दूरदर्शन सिद्धी अवगत आहे असं त्यांनी मला सांगितलं होतं. काही अवघड गुन्ह्याच्या शोधात बाबांनी त्याला कसं मार्गदर्शन केलं, चोरीस गेलेला माल कसा शोधून काढला, बक्षिसं कशी मिळवली, ह्या सर्व गोष्टींचं मोठं रसभरीत वर्णन अपराध मजजवळ करीत असे. आणि ह्या सर्वांमुळं ह्या बाबांना पाहण्याची, भेटण्याची तीव्र जिज्ञासा माझ्यात निर्माण झाली होती. तो दिवस एकदाचा उजाडला. बाबा रेवणीहून इस्लामपुरास काही औषधोपचारासाठी म्हणून आले आहेत असं मला कळलं. इस्लामपुरात अली सुतारकडे उतरले आहेत असंही समजलं. मी इस्लामपूरला गेलो, अली सुतारच्या घरी. तेव्हा बाबांनी पाहिलं. त्यांचं वय जे लोक सांगत त्याचा पुरावा बाबांच्या तोंडावरील सुरकुत्या देत होत्या. उंचापुरा, साधारण इराणी माणसाप्रमाणे गोरा पान कांती असलेला हा मुसलमान योगी अली सुतारकडं एका लाकडी खाटेवर पडला होता. मी बरोबर नेलेलं एक डाळिंब बाबांच्या हाती दिलं. खाटेवर त्यांच्याजवळच बसलो. प्रकृती क्षीण झालेली, हात कापत होते. मी जवळ बसलेला पाहून बाबा आपणहूनच बोलू लागले. इकडे कशाला आला? कासेगाव, बहे बोरगाव इथं कानफाटे आहेत, त्यांच्याकडे जा. बाबा एवढंच बोलून बराच वेळ थांबले होते. नंतर मी जवळजवळ अर्धा तास त्यांच्याजवळ बसलो होतो. येताना पुन्हा नमस्कार केला तेव्हा बाबा मला म्हणाले, तुला नोकरी मिळेल. पहिल्यांदा तांबड्या झोपडीत, नंतर पांढऱ्या झोपडीत आणि त्यानंतर निळ्या झोपडीत. निळ्या झोपडीतील नोकरी नीट कर, नाही तर लाथ मिळेल. असं हे सर्व ऐकून मी अकबर बाबांचा निरोप घेतला. योगशास्त्रावरील ग्रंथातील माहितीशी मिळतं असं बाबांचं वरील संभाषण कळण्या इतपत माझं वाचन त्यावेळेस तरी झालं होतं. मात्र अनुभव नव्हता. त्यावेळेपर्यंत तरी मी कुणाला गुरु मानलं नव्हतं
आणि म्हणून बाबांना अभिप्रेत असलेल्या योगशास्त्रातील प्रकाशानुभूतीच्या प्रकारात मोडणाऱ्या त्या तांबड्या, पांढऱ्या आणि निळ्या झोपड्यातील नोकरीवर रुजू होण्याचा प्रश्न माझ्या बाबतीत त्यावेळी तरी उद्भवला नव्हता. आज इथेच थांबूया. या दुसऱ्या प्रकरणाचा दुसरा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.